नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या पक्षाच्या संसदीय दलाची, दल म्हणजे खूप मोठं वाटतं, गटाची बैठक होती आणि या बैठकीला 4 खासदार उपस्थित आहेत अशी हेडलाईन आवडत्या चॅनलनी दाखवायला सुरुवात केली. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे 4 खासदार आले याचा अर्थ शिंदेंसोबत 5च खासदार आहेत. कारण ज्याला कोणाला थोडंसं राजकारण कळतं, थोडंसं इतकंच राजकारण कळतं, त्याला हे माहिती असायला पाहिजे की जेव्हा लोकसभेत खासदारांची संख्या त्याच्यामधल्या जर 2/3 खासदारांनी बंड केलं आहे, याचा अर्थ 6 खासदारांनी बंड केलं आहे. जर 2/3पेक्षा एक जरी आकडा कमी झाला तरी ज्यांनी बंड केलं आहे त्यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं, कारण त्यांच्याजवळ 2/3 खासदारांचं समर्थन नाही आहे. आणि म्हणून जेव्हा बातमी अशी दाखवायला लागले की ठाकरेंच्या बैठकीला 4 खासदार उपस्थित, तेव्हा कोणालाही असं वाटलं की या 6 खासदारांचं बंड अयशस्वी झालं, कोणतरी त्यांच्यातलं फितूर झालं, फुटलं, किंवा कोणाची तरी पक्षनिष्ठा, ठाकरेनिष्ठा जागी झाली आणि तो पुन्हा ठाकरेंकडे आला. प्रत्यक्षात बैठकीला लोकसभेचे 3च खासदार उपस्थित होते, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे. 6 खासदार लोकसभेचे बैठकीला अनुपस्थित होते. या 6 खासदारांमध्ये तसे म्हटलं की जी अपेक्षा होती ते सगळेजण अनुपस्थित होते. याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर असतील, संजय देशमुख, संजय जाधव, बंडू जाधव, म्हणजे नंतर आष्टीकर, संजय दिना पाटील, खूप सारे संजय यांच्या पक्षात आहेत आणि त्यामुळे पक्षाचं काय भवितव्य असणार आहे काही कळत नाही. इथे एक संजय पुरेसा आहे, तिथे इतके संजय आहेत. संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, हे सगळेच्या सगळे म्हणजे 6च्या 6 खासदार अनुपस्थित होते. पण तरी देखील मीडिया मॅनेज करून असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला की 4 खासदार उपस्थित. आता 4 खासदार उपस्थित होते, पण चौथा म्हणजे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्यापेक्षा मोठा खासदार संजय राऊत. पण संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. लोकसभा खूप 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 दूर राहिली. नगर परिषद, पंचायतीतही निवडून येण्याची त्यांची क्षमता नाही आहे आणि त्यामुळे कायम ते राज्यसभेतच जातात. पण त्यांचा या 3 खासदारात समावेश करून 4 खासदार उपस्थित, तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे 4 खासदार उपस्थित होते, पण असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला की बंड फसलं आहे. जसं की कोणाला वाटावं की असं हेडलाईन बघून त्या 6 खासदारांच्या मनात चलबिचल व्हावी की आपल्यापैकी कोणाचं तरी बंड फसलेलं आहे आणि मग त्याला उपरती होऊन, सुबुद्धी होऊन ते खासदार तडक दिल्लीला जातील किंवा मग मातोश्री निवासस्थानी जाऊन पाया पडतील आणि मग स्वतःला माफी मिळवतील. म्हणजे एवढी रणनीती, प्रचंड अभेद्य अशी रणनीती माझ्या मनात आलीच नव्हती. मग त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट दाखवली, कारण ही बैठक सुरू आहे. काय पत्ते खेळ होते 5-3-2. संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, 3 जण इथे मुंबईत भेटले असते, त्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे. राजाभाऊ वाजे मेंढीकोट वगैरे खेळत असतील, काय करत होते माहिती नाही. 1.25 तास म्हणजे बैठक चालली. काय डिस्कस केलं काही नाही, कारण बाकी कोणी आलंच नाही. मग दुसऱ्या कोणाची तरी प्रतिक्रिया, त्या शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं पदाधिकारी होते, त्यांची मुलाखत. त्यांनी लगेच ब्रेकिंग न्यूज दिली की 6 खासदार आलेले नाही आहेत, पण त्या 6 खासदारांमध्ये एक खासदार उद्धव साहेबांचा आहे. तसं बघायला गेलं तर सगळे 6च्या 6 खासदार उद्धव साहेबांचे होते, पण यांच्यामध्ये एक धुरंधर आहे. म्हणजे जो आत्ता उद्धव साहेबांनी त्यांच्यात सोडला आहे की त्यांना वाटावं त्यांचं बंड यशस्वी झालं आणि मग
अचानक जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांपुढे जायची वेळ येईल तेव्हा त्यांनी हात वरती करावेत आणि त्याच्यामुळे काय होईल तर या 5 जणांचं डिस्क्वालिफिकेशन होईल. अशी खेळी म्हणजे यांचा धुरंदर आहे. तसं त्यांचं म्हणणं होतं त्यांचा पण एक धुरंदर यांच्यात आहे. म्हणजे आत्ता जरी 6 असले तरी लवकरच आणखीन एक विकेट पडणार आहे. तर ती विकेट अनिल देसाईंची आहे का वाजेंची आहे कल्पना नाही, पण पडली तर ती अनिल देसाईंची सोडू शकते. आणि त्यामुळे असे धुरंदर खेळ सुरू असताना राजदीप सरदेसाईंनी आणखीन एक गौप्यस्फोट केला. काय म्हणे तर ओमराजे निंबाळकर यांना एकनाथ शिंदेंच्या बाजूंनी जाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध जो खटला सुरू आहे त्या खटल्यामध्ये त्यांना निर्दोष सिद्ध जर न्यायालयाने केलं तरच ते शिंदेंसोबत म्हणजे मोदींसोबत जाऊ शकतील. याचाच अर्थ मोदी सरकार न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ करत आहे, हस्तक्षेप करत आहे आणि हा जो खटला सुरू आहे त्या खटल्याची इथे या ठिकाणी या खटल्याची सेटिंग करून निंबाळकरांना निर्दोष त्याच्यातनं सोडून किंवा त्यांच्या बाजूने निकाल लागून त्याच्या बदल्यात पक्षप्रवेश म्हणजे पहिले 15 कोटी याचा आकडा झाला, मग 50 कोटी आणि या 50 कोटी, कारण लोक म्हणायला लागले की आमदारांना 50 कोटी आणि खासदारांना फक्त 15 कोटी. 6 आमदार म्हणजे 1 खासदार असतात. आमदाराला जर फोडायला 50 कोटी वापरले असतील तर खासदार फोडायला किमान 300 कोटी वापरायला होते. फक्त 15 कोटी. मग सांगितलं नाही 15 कोटी ॲडव्हान्स आहे, बाकी 50 कोटीचा टोटल पॅकेज आहे आणि पेशगी म्हणून हे 15 कोटी आहेत. मग तेही जेव्हा झालं नाही तेव्हा आता डायरेक्ट न्यायालयामध्ये निकाल फिरवल्याच्या बदल्यात पाठिंबा देणार, त्याच्या आधी मंत्रिपद देण्याच्या बदल्यात पाठिंबा देणार. म्हणजे अशा प्रकारचे नॅरेटिव्ह मीडियातनं उभे करून आपण नेमकं काय साध्य करतोय हे पक्षप्रमुखांना, संघटना प्रमुखांना, बाळासाहेबांच्या मुलाला वगैरे कळतंय की नाही हे मला कळत नाही आहे. पण लोकांची करमणूक याच्यातनं होईल. पण ज्यांच्या हातावर तुनं शिवबंधन बांधलं, ज्यांना हातात मीठ वगैरे घेऊन शपथ वगैरे खायला दिली, हे सगळे जर तुम्हाला वारंवार सोडत असतील तर मीडिया मॅनेज करून या गोष्टी थांबणाऱ्या नाही आहेत. गंमत म्हणजे या सगळ्या 6 लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असं कोणी सांगितलं? संजय राऊतांनी. कुठे करणार कायदेशीर कारवाई? अमेरिकेच्या न्यायालयात का जर्मनीच्या न्यायालयात करणार? कुठे? निवडणूक आयोगाकडे किंवा भारतीय न्यायालय. आता एकदा तुम्ही निवडणूक आयोगालाच चुनाव आयोग को चुनालाव आयोग करून टाकलेला आहे. तो निवडणूक आयोग तुम्हाला चुना लावणारच, कारण तुमची बाजूच कच्ची आहे. पण जर तुमचा देशाच्या न्यायालयावर विश्वास नाही आहे, देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे, तर पुन्हा पुन्हा तुम्ही जर निवडणूक आयोगाकडे जाऊन दाद मागणार असाल, न्यायालयाकडे जाऊन दाद मागणार असाल आणि त्याची बातमी करायला खास प्रतिनिधी, आवडते प्रतिनिधी दिल्लीला जाऊन त्यांची वार्तांकन करणार असतील, मला असं वाटतं हे सगळं आपण नेमकं कोणासाठी करतोय, काय साध्य करतोय, हा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा होता. राज्य करायच्याऐवजी माध्यमांच्याद्वारे राज्य चालवायचं, कारण राज्य तसंही चालत असतं. मंत्री असले काय नसले काय, ठीक आहे, त्याची एक दिशा, त्याची गती, त्याच्यातनं होणारी प्रगती याच्यावर फरक पडेल. पण काही नसलं तरी राज्य चालत राहतं. सरकारी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आपापलं काम करत राहतात आणि गाडी सरळ जात असते. ती वेगाने नाही जाणार, पण गाडी जात असते. आणि त्यामुळे उगाच राज्य चालवायला मेहनत करायच्याऐवजी माध्यमांना हाकललं म्हणजे माध्यमांना वापरलं, चालवलं, मॅनेज केलं, माध्यमांचं व्यवस्थापन केलं, तर नॅरेटिव्ह तयार करून जे राज्य चाललं आहे ते खूप चांगलं चाललं आहे, ब्रह्मांडात बेस्ट चाललं आहे, अशा प्रकारचं चित्र तयार करायचं. हे जे कोणी त्यांना कल्पना दिली असेल त्याचं स्वागत करणं, सत्कार करणं आवश्यक आहे. या अशा प्रकारच्या मनोवृत्तीमुळेच आज ही अवस्था झालेली आहे. पण तरी देखील यातनं काहीही शिकायची तयारी नाही, कारण काही शिकलं तर चूक दुरुस्त करायला आधी चूक केली ही मान्य करावं लागेल, आणि चूक केली आहे तर ती दुरुस्त करायला मेहनत करावी लागेल. राजकारणात मेहनत करायची इच्छा नाही, बिनमेहनतीचा धंदा म्हणून राजकारणाकडे बघितल्यावर कसं काय होणार? आणि त्यामुळे मग 3च्याऐवजी 4 खासदार बैठकीला आले असं दाखवून धुरंदर प्रयत्न करून पाहिला, पण तोही तोंडावर पडला. या पुढच्या धुरंदर प्रयत्नांचंही असंच होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.